अच्छा किया। सर, आज BR आंबेडकर बँकेचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते झालं। ही डॉक्टर BR आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दुसरी शाखा आम्ही निर्माण केली आहे। म्हणजे पहिली शाखा 9 महिन्याआधी ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही तयार केली आणि पहिला फायनान्शियल इयर पूर्ण होण्याच्या आधीच आम्ही एक अजून जिल्ह्यामध्ये ही ब्रांच ओपन केली आणि आमचं मानस आहे की येणाऱ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही बँकेची ब्रांच ओपन व्हावी आणि एक 5 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर BR आंबेडकर बँकेचे या ब्रांचेस तयार व्हाव्या। ह्या केवळ बँकिंग सिस्टम आम्ही उभी करत नाही आहोत की आज ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्साह आहे, कोणत्याही अकाउंट होल्डरमध्ये असा उत्साह नसतो की एखादी बँक उभी होते आहे का हे होतं, पण आज जो उत्साह आहे तो बँकेसाठी नाही, हे बौद्ध धम्माचं कल्चरल रिव्होल्यूशन आम्ही हे त्या पद्धतीने उभं केलेलं आहे। एक क्रांतीच्या दिशेने पाऊल आम्ही हे करत आहोत। बौद्ध धम्माची एक क्रांती आहे आणि भारतातली ही पहिली बौद्धांची बँक निर्माण झालेली आहे। ज्यावेळेस आम्ही रजिस्ट्रेशनला ही फाईल टाकली त्यावेळेसच रजिस्ट्रारने हे सांगितलं की ही पहिली फाईल आहे जी बौद्धांची बँकेची अशा पद्धतीने नॅशनल लेवलला येते आणि म्हणून एक बुद्धिस्ट इकॉनॉमीवर आम्ही जे काम करण्याचं काम करतो आहे त्यातलं हे पाऊल आम्ही टाकण्यात यशस्वी झालो आणि आज नागपूर जिल्ह्याची ही ब्रांच ओपन झाली आणि केवळ बँक नाही, आता या ठिकाणी जे कर्मचारी अपॉइंट होतील, मॅनेजर्स अपॉइंट होतील तेही बौद्ध धम्माचे असतील। म्हणजे बौद्धांचं म्हणजे शेअर होल्डर्सही बुद्धिस्ट आहेत, एम्प्लॉईजही बुद्धिस्ट आहेत आणि ही बुद्धिस्ट इकॉनॉमीवर काम करतो। मी नागपूरच्या प्रत्येक बौद्धाला अपील करेन की प्रत्येक घरामध्ये 18 वर्षावरील व्यक्ती हा डॉक्टर BR आंबेडकर बँकेचा शेअर होल्डर भागधारक हा असलाच पाहिजे। हा नियमच आपण घालून घेतला पाहिजे, कारण ही बँक केवळ पैसे घेणं आणि देणं, डेबिट आणि क्रेडिटसाठी ओपन केलेली नाही आहे, डिव्हिडंड्स किंवा इंटरेस्ट त्याच्यासाठी उभी केलेली नाही आहे, तर ही बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था आपण उभी करत आहोत। आम्ही पैसे कमवतो आहे, आम्ही नोकऱ्या करतो आहे, पण कमवलेला पैसा ठेवायचा कुठे हा आमच्यासमोर प्रश्न आहे आणि हा पैसा आम्ही ब्राह्मणी सिस्टममध्ये देत आहोत, तो कुठेतरी थांबवला पाहिजे आणि आपली स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे। त्या हेतूने आम्ही हे काम करत आहोत। सर, सभासदांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करणार? ज्या बँकेमध्ये सगळ्या सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा इकडे आहेत, मग ती SBIची असो किंवा HDFCची असो, पब्लिक सेक्टर असो, प्रायव्हेट सेक्टर असो। ज्या एखाद्या कस्टमरला एखादी बँक जितक्या सुविधा देते उलट त्याहून सबसिडाइज रेटने त्या सुविधा आमच्या शेअर होल्डर्सला असणार आहेत। मग तुमचं पर्सनल लोन असतील, तुमचे एज्युकेशनल लोन असेल, व्हेकल लोन असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचे FD RD हे सगळं आहे, NEFT RTGS UPI पेमेंट्स हे सगळं एका बँकिंगला जे हवं असतं ते सगळं आमच्याकडे ऑलरेडी आहे। सक्सेसफुली ही ब्रांच आम्ही ठाण्यामध्ये ऑलरेडी रन करून झालेलो आहोत। जे काही त्रुट्या होत्या, ट्रायल अँड एरर्स होते ते ठाण्यामध्ये आम्ही सगळे क्लॅरिफाय केलेत आणि मग आता ही ब्रांच एक फुल फ्लेज ब्रांच आम्ही नागपूरला दिली आहे। सर, जे लोक कर्ज घेतील त्यांच्या रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार? रेट ऑफ इंटरेस्ट जे क्रेडिट सोसायटीजच्या आहेत, बाकीच्या म्हणजे मोठ्या मोठ्या क्रेडिट सोसायटीज आहेत, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आहेत, यांचे जे रेट्स आहेत त्याहून 0.5% आम्ही कमीच तो रेट बौद्धांसाठी ठेवत आहोत। कारण शेवटी जे काही इन्कम असणार आहे, प्रॉफिट असणार आहे, डिव्हिडंड असणार आहे, आपल्याला शेअर होल्डर्सना द्यायचं आहे ते लोन्सच्याच माध्यमातून रिकवर होणार आहे। अशा पद्धतीने आपण ते देत आहोत। एज्युकेशन लोन वगैरे मिळणार? ऑब्वियसली हे मेन इंटेन्शन त्यासाठीच आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत
यांना इतर बँक्स शिक्षणासाठी कर्ज देत नाही, SBI सारखी बँक देत नाही आणि म्हणून त्या पद्धतीचे शैक्षणिक कर्ज, हाऊसिंग लोन्स, एंटरप्रेन्योरशिप लोन म्हणजे एखादी व्यक्ती बौद्ध उद्योजक त्याला व्हायचं आहे पण त्याच्याजवळ भांडवल नाही आहे, 20 लाखाचं 25 लाखाचं भांडवल जे लागतं ते जर त्याच्याकडे नाही, ते भांडवल देण्याचं कामही या बँकेच्या माध्यमातून होईल. कमी लोन कितीपर्यंत देणार? 5 लाखापासून तर आमच्याकडे लोन्स देण्याची सुरू झालेलं आहे. म्हणजे ठाण्यामध्ये ज्या लोन्सच्या फाईल आम्ही अप्रूव्ह केल्या ते 5-5 लाखाच्या लोन्स ऑलरेडी आम्ही दिलेल्या आहेत. लहान बचत गट आहेत सर इथे नागपूरमध्ये, हो, त्यांना आपण लोन कसं सुविधा? त्यांनाही मी आवाहन करेन की जो छोटे छोटे बचत गट आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचे जे सेव्हिंग्स आहेत, ठेवी आहेत, या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांचे जे काही स्कीम्स आहेत बचत गटासाठीच्या त्या सगळ्या इथे राबवल्या जातील आणि अनुसूचित जातीसाठी ज्या स्कीम्स गव्हर्नमेंटच्या चालवल्या जातात, बऱ्याच लोकांना त्या स्कीम्सबद्दल माहिती नसतं. मग त्या स्कीम्सची माहिती घेणारे एम्प्लॉईज आम्ही या ठिकाणी बसवून ठेवलेले आहेत, बसून ठेवणार आहोत. ठाण्यामध्ये त्याच्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे. मग एखाद्याला वाटलं की मला ही स्कीम घ्यायची आहे, महात्मा फुले योजना आम्हाला राबवायची आहे, तर त्याला लागणारी डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, बऱ्याच लोकांकडे डॉक्युमेंट नसतात. मग हे डॉक्युमेंट्स काढून देणारी पण एक विंग आम्ही तयार ठेवलेली आहे, जेणेकरून आमच्यासाठी शासनाच्या जे काही योजना आहेत त्या परिपूर्ण योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या सगळ्या म्हणजे बचत गटापासून सरकारी योजना ह्या बँकेतनं आम्ही चालवण्याचं करणार आहोत. सर, वेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्माचे लोक येऊ शकतात इथं? आम्ही बौद्ध जी लोकं आहोत, एकदा बौद्ध झाल्यानंतर आम्हाला समोरच्याची जात कोणती आणि धर्म कोणता त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यामुळे या बँकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.